बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप 8.5 प्रकरण आपल्याला घ्यायचे आता. 8व्या धड्यातलं 5वं उपघटक वेण आकृती. काय ह्या उपघटकाचं नाव? वेण आकृती. कधी ऐकले का रे बाळांनो तुम्ही? जे बुद्धिवंताला ITS ला मंथनला बसले त्यांना वेण आकृती माहित असेल. हो. पण बाकीच्या मुलांना वेण आकृती म्हणजे काय हे माहित नसेल. तर वेण आकृती म्हणजे काय असतं बाळांनो? ताट बसा. स्ट्रिक्ट सगळ्यांनी फळावर लक्ष द्यायचं. तोंडात वगैरे कसलाही पेन घालायचं नाही. चौरस किंवा चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत हे सगळ्या आकृत्यांना एकामेकात मिसळलेल्या असतात, एकमेकांना चिटकलेल्या असतात. आणि काही संख्या किंवा काही अक्षर काही चौकोनात दिलेले असतात, काही संख्या किंवा घटक वर्तुळात दिलेले असतात, काही आयतात दिलेले असतात. आणि तुम्हाला त्या संख्यांचं बारीक निरीक्षण करायचं असतं वैभवी. आणि तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि तुम्ही त्याची उत्तर लिहायची असतात. ताट बसा. पुढे समर्थ बसायला. एक आकृती मी तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बोलण्यापेक्षा. बघा इथं आहे त्रिकोण. काय आहे? आहे की नाही? हो. त्याच्यातच अर्धा मिसळलेला आहे तो म्हणजे वर्तुळ. बघा मी कशी आकृती काढली. आणि त्याच्यातच मिसळलेला आहे चौरस किंवा चौकोन. आता चौरस म्हणता येणार नाही आपल्याला, चौकोन म्हणूया आपण ह्याला. काय म्हणूया? चौकोन. तर ह्याला म्हणायचं वेण आकृती. एकाधिक मिसळलेले आहेत आकृत्या. त्रिकोण पण मिसळला आहे, वर्तुळ पण मिसळले आणि चौकोन पण आहे. वेण आकृती. आता ह्या वेण आकृतीचं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या असा प्रश्न असतो तुम्हाला. तर बघा काही संख्या त्रिकोणात आहे म्हणजे आता इथे आहे 19, परत इथं आहे 8, इथं आहे 11, इथं आहे 2, इथं आहे 4, इथं आहे 15 आणि इथं आहे 12. बरोबर? तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न ह्याच्यातला इथला 1 नंबरचा प्रश्न. प्रश्न असा आहे फक्त एकाच आकृतीत म्हणजे ती संख्या फक्त एकाच आकृतीत आहे. एकाच आकृतीत असलेल्या संख्यांची बेरीज किती? आणि पर्याय दिलेले आहेत 38, 46, 52 आणि 42. काय प्रश्न आहे बघा. ताट बसा. तुम्हाला सगळ्यांना सुटलं पाहिजे. शुभ्रा, एकाच आकृतीत ती संख्या जी आहे, हलू नको ग, शांत बस जरा, समोर लक्ष दे, समजून घ्या आधी. मग एकाच आकृतीत जर आपण संख्यांचा विचार केला तर अशी संख्या शोधायची की ती फक्त त्रिकोणात तर आहे, फक्त चौकोनात तर आहे किंवा फक्त वर्तुळात तर आहे. ठीक आहे? मग विचार करून सांगा मला की अशा कोणत्या संख्या आहेत की त्या फक्त एकाच आकृतीत येत आहेत. हा कतले सांग. 15. यस 15. बघा सगळ्यांनी बारीक निरीक्षण करा. खाली बस. 15 जी आहे ती त्रिकोणात आली का? चौकोनात आली का? मग ती फक्त कुठल्या आकृतीत आहे? वर्तुळात आहे. अजून एक आकृती शोधा की जी फक्त त्याच आकृतीत आहे. 12. बघा आता 12 ही संख्या. ताट बसायची. शुभ्रा समोर लक्ष दे. आता 12 ही संख्या त्रिकोणात आहे का? वर्तुळात आहे का? ती फक्त कुठे आहे? चौकोनात आहे. म्हणजे एकाच आकृतीतली संख्या आहे ती. 15, 12 आणि अजून सांगा 19. श्रेयश करेक्ट आहे. 19 ही संख्या बघा. ती वर्तुळात आहे का? वर्तुळाच्या आतल्या भागात आहे का? चौकोनाच्या आतल्या
पहिल्यांदा जे आज बघता ते वेण आकृती त्यांना समजलं का? ठीक आहे, हात खाली घ्या. आता दुसरा प्रश्न बघू आपण. ह्या अथर्व समजतं का रे तुला? नक्की ना? हा बघा आता ह्याच आकृतीवरचा इथं आहे बघा 2 नंबरचा प्रश्न. माझ्याकडे लक्ष द्या. चौकोन व वर्तुळ यांना सामायिक असलेली संख्या. काय काय म्हणले बघा. चौकोन व वर्तुळ यांना सामायिक असलेली संख्या म्हणजे ती संख्या कुठं कुठं पाहिजे? चौकोनात आणि वर्तुळात. चौकोन आणि वर्तुळ. चौकोनात पण ती संख्या पाहिजे आणि वर्तुळात पण ती संख्या पाहिजे. यांना सामायिक असलेली संख्या आणि चौकोन व त्रिकोण या दोनच आकृत्यांना सामायिक असलेली संख्या. पुढे बघा काय म्हणले. चौकोन व त्रिकोण यांना सामायिक असलेली संख्या. मग बाळांनो विचार करा आणि मला सांगा तुमच्या निरीक्षणानुसार की चौकोनात पण ती संख्या आहे आणि वर्तुळात पण आहे अशी संख्या सांगा. ज्यांना येते त्यांनी हात वर करा. चौकोनात पण आहे आणि वर्तुळात पण आहे. हा शिवतेश सांग बळा. 4. करेक्ट आहे. ही 4 जी संख्या आहे ना बघा इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणाल ही 2 का नाही? शुभ्राला प्रश्न पडला असेल. तर ही 2 जी आहे ती कुठे आली बाळा? त्रिकोणात आली. मग ती वर्तुळात आहे का? म्हणून ती सोडून द्यायची संख्या. फक्त वर्तुळात कुठली आहे मग? 4 पण आहे आणि असा जर विचार केला तर ती चौकोनात पण आहे. मग वर्तुळ आणि चौकोन यांना सामायिक असणारी संख्या कुठली आली? 4. पुढे काय म्हणले? चौकोन आणि त्रिकोण म्हणजे ती संख्या चौकोनात पण पाहिजे आणि ह्या त्रिकोणात पण पाहिजे. हा श्रेय सांग. 11. करेक्ट आहे. आता तुम्ही म्हणाल मग मॅडम 2 का नाही? वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण फक्त चौकोन आणि त्रिकोण पाहिजे. मग ही 2 ही कुठे आली आहे? वर्तुळात. म्हणजे 2 ही त्याच्यात येणार नाही. मग चौकोनातली संख्या आणि त्रिकोणातली संख्या म्हणजे तर फक्त कुठली येते? 11. एवढं तर समजलं? हो. पुढे काय म्हणले? या 2 आकृत्यांना सामायिक संख्या यांचा गुणाकार किती असेल? म्हणजे ह्या 2 संख्यांचा काय करायचा? मग किती आला बाळांनो गुणाकार? 47. आणि पर्याय आपल्याला काय दिले होते बघा? 16, 8, 22 आणि 44. मग कुठला पर्याय बरोबर असेल? 4. मग हे गुणाकार करून उत्तर काढण्यासाठी आधी तुम्हाला सामायिक संख्या कुठल्या आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. किती जणांना समजलं सामायिक संख्या कशा शोधायच्या? नक्की. आता तिसरा प्रश्न बघा. ह्याच्यातलाच तिसरा प्रश्न बघा. तिन्ही आकृत्यांना सामायिक असलेली संख्या म्हणजे आता अशी संख्या शोधा की ती वर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे. हा श्रेय सांग. बरं थांब थांब. हा तू सांग. 2. कुठली संख्या आहे? 2. बघा 2 चा जर विचार केला बाळांनो तर ती वर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे. तिन्ही संख्यांना सामायिक असलेली संख्या आणि चौकोन व त्रिकोण या दोनच आकृत्यांना सामायिक असलेली संख्या म्हणजे 2 आणि चौकोन व त्रिकोण. सांगा मग चौकोनात पण आणि त्रिकोणात पण सामायिक असलेली संख्या. फक्त चौकोनात आणि त्रिकोणात मगाशी झाली आपली. असा 11. करेक्ट आहे. 2 आणि 11 एवढं कळालं? या संख्यांचा गुणाकार किती असं म्हटले म्हणजे ह्या दोघांचा काय करायचं? 22. आणि आपल्याला पर्याय दिले 16, 8, 22. नाही आपण थोडं जरा प्रश्न चुकीचा असला का रे? नाही बरोबर आहे. या संख्यांचा गुणाकार किती असेल म्हटलं म्हणजे 11 दुनी किती करावं लागेल? 22. मग पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये 22 उत्तर आहे. याला म्हणायचं वेण आकृतीवरचे प्रश्न. काही वेळेला तुम्हाला फक्त आयत देतील किंवा वर्तुळ देतील, 2च आकृत्या देतील, काही वेळेला 3 आकृत्या देतील पण ते एकमेकांमध्ये मिसळलेले असतील आणि काही वेळेला संख्या देतील किंवा काही वेळेला ABCD देतील किंवा क ख ग घ देतील आणि तुम्हाला शोधायला सांगितलं जाईल. सोपं आहे का अवघड आहे? सोपं.